लक्ष्मण मला कळाला, तर तो कोणामुळे कळाला असेल? सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींमुळे कळाला. कारण कोण लक्ष्मण महाराज, कुठले लक्ष्मण महाराज, कोण फलसिद्ध, कुठले फलसिद्ध, कोणाला माहित होत. पण त्या पीठावर बाबा विराजमान झाले, व्रतस्थ झाले, आणि व्रतस्थ झाल्यानंतर धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन दिवस रात्र प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करून या महाराष्ट्रात नव्हे तर मध्य प्रदेश या भागात देखील या वीरशैव तत्वाचा प्रचार प्रसार बाबांनी आपल्या ज्ञान मार्गाने केला. आणि फलसिद्धांची ओळख आई त्याचबरोबर शिवसंत लक्ष्मण महाराजांची ओळख निर्माण करून दिली. कारण बाबांना माहित होतं फलसिद्ध परंपरेचे शिष्य शिवसंत लक्ष्मण महाराज आहे, आणि शिवसंत लक्ष्मण महाराजांमुळेच, त्यांच्या वाङ्मयामुळेच आपल्याला फलसिद्धाचं स्वरूप कळालं. ते सिद्ध स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, आणि सिद्ध परब्रह्म देवादी देव आहेत. अशा लक्ष्मण महाराजांचा प्रचार प्रसार बाबांनी केला, अभंग गाथ्याचं प्रकाशन केलं. ही सर्व सिद्धांची योजना. कोण कोणत्या परिस्थितीत कुठे यावा आणि काय कार्य करावं, या ठिकाणी देखील ही वास्तू निर्माण करण्यासाठी बाबांनी प्रतिकूल काळात या ठिकाणी 1 महिन्याचं अनुष्ठान केलं. प्रत्येकाला आपल्या गावातल्या सर्वच मंडळींना माहित आहे, त्या प्रतिकूल परिस्थितीत या मठाच्या नवनिर्माणासाठी आणि आता पुन्हा नवनिर्मितीसाठी सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य यांच्या मार्गदर्शनातून आणि आमदार आपल्या गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकरजी गुट्टे यांच्या निधीतून या सभा मंडपाचं नित्य नूतनीकरण देखील होणार आहे. ही सर्व सिद्धांची योजना आहे. सिद्ध प्रेरक आहे तो, कारण तो सत्य आहे, सत्य स्वरूप आहे, आणि त्या सत्य स्वरूपाने प्रत्येकाला प्रेरणा दिली, आणि ती अनुभूती लक्ष्मण महाराजांना आली. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, मी त्या फलसिद्धाचा सेवक आहे, त्या फलसिद्धाचा बंद आहे.